डायबिटीजची एक अशी मेडिसिन ज्याच्यामध्ये तुमचं शुगरसुद्धा कंट्रोल होतं, वेट लॉससुद्धा होतं आणि किडनी प्रोटेक्शनसुद्धा चांगल्या पद्धतीने होते. त्यामध्ये डॅपाग्लोफ्लोझिन आणि सिटाग्लिप्टिन, ठीक. ह्याच्यामध्ये ब्रँड कुठले आहेत तर सिटाक्सा-डी, डॅप्लो-डी, उडापास, ऑक्सराइज, डॅपाफोळ आणि असे खूप सारे आहेत. तिथे तुम्हाला मी नाव मेन्शन करून देईन. आता सिटाग्लिप्टिनचा तुम्हाला जर सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला मी इथे मेन्शन करून देईन. जर तुम्हाला डॅपाग्लोफ्लोझिनचा सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तो इथे मेन्शन करेन. त्याचे मेकॅनिझम जे प्रॉपर मेकॅनिझम आहे ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. इथे तुम्हाला मी शॉर्टमध्ये त्याचं मेकॅनिझम सांगते. डॅपाग्लोफ्लोझिन काय करतं तर आपलं किडनीमधलं जे पण एक्स्ट्रा शुगर आहे ते युरिन वाटे शरीरातून बाहेर काढतं आणि सिटाग्लिप्टिन काय करतं जे इन्सुलिन सिक्रेशन आहे ते वाढवतं आणि ग्लुकागॉन कमी करतं. त्याच्यामुळे काय होतं आपलं ब्लड शुगर सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल होतं. आता एक मेडिसिन त्याच्यामध्ये 2 कंटेंट आहेत. सो त्यामुळे आता आपलं किडनीसुद्धा प्रोटेक्शन होतं आणि आपलं वेट मॅनेजमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने होतं. आता याचे युजेस काय? टाइप 2 डायबिटीजमध्ये वापरलं जातं. ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी, HbA1c कमी करण्यास सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत करतं आणि काही पेशंटमध्ये वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा मदत करतं. हार्ट आणि किडनी प्रोटेक्शन सुद्धा चांगल्या पद्धतीने करतं. याचे बेनिफिट काय? बेटर शुगर कंट्रोल, वेट कमी होण्यास मदत होऊ शकतं. हायपोग्लायसेमियाचा धोका सुद्धा बाकी सगळ्या मेडिसिनच्या कंपेअरमध्ये कमी असतो. हार्ट प्रोटेक्शन, किडनी प्रोटेक्शन सुद्धा चांगल्या पद्धतीने होतं. आता याचे साइड इफेक्ट काय तर फ्रिक्वेंट युरिनेशन होणार बिकॉज ऑफ डॅपाग्लोफ्लोझिन. युरिनेशन ट्रॅक इन्फेक्शन होणार, जेनेटल फंगल इन्फेक्शन होऊ शकतं, डिहायड्रेशन आणि थोडंसं डोकेदुखी सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. आता मी एक फार्मासिस्ट आहे. ॲज अ फार्मसी म्हणून तुम्ही ज्या गोळ्या खाताय किंवा जे फार्मा स्टुडंट आहेत स्पेशली मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते. पण खूप सारे पेशंट सुद्धा व्हिडिओ बघतात. सो नक्कीच बघा. पण ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कुठली गोष्ट रिलेट केली तर तुम्ही डॉक्टरांकडे व्हिजिट करा. त्यांना सांगा ह्या सगळ्या गोष्टी. सो डॉक्टर तुम्हाला त्या हिशोबाने ट्रीटमेंट देतील. विदाऊट डॉक्टर कन्सल्ट कोणतीही मेडिसिन घेऊ नये. ॲज अ फार्मसी माझं कर्तव्य तुम्हाला मेडिसिन इन्फॉर्मेशन देणं. पण कुठलीही ट्रीटमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांना नक्की विचारा. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. सो चला बाय.